लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारीचा तांब्याचा वायर चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करत अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला आहे। या कारवाईत चोरीस गेलेला तांब्याचा वायर आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण 35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या शेतीतील साहित्याची चोरी ही त्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम करणारी बाब असल्याने अशा गुन्ह्यांकडे लातूर पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने पाहिले आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना शेतकऱ्यांच्या कृषी अवजारे, पाण्याच्या मोटारी, विद्युत तांब्याच्या वायर तसेच जनावरांच्या चोरीचे गुन्हे प्राधान्याने उघडकीस आणण्याच्या आणि चोरीचा मुद्देमाल परत मिळवून देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर रेणापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 321/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार तपास सुरू करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी समीर आजम पठाण वय 20 राहणार अंजली नगर, लातूर आणि रेहान नौशाद शेख वय 20 राहणार संजय नगर, लातूर या दोघांना ताब्यात घेतले। पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी रेणापूर येथील रेणा बॅरेज परिसरातील शेतातून पाण्याच्या मोटारीचा तांब्याचा वायर चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर आरोपींकडून अंदाजे 5,000 रुपये किमतीचा चोरीचा तांब्याचा वायर आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक MH24CC8045 किंमत सुमारे 30,000 रुपये असा एकूण 35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस आता चोरीचा तांब्याचा वायर संबंधित शेतकऱ्याला परत देण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वात अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी लातूर पोलिसांनी सुरू केलेली ही मोहीम पुढेही अशाच कठोरपणे सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा।